नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे की एक नवीन प्रयोग शेतकऱ्यांनी केला होता. केळीवर मल्चिंगवरती केळी लागवड. तर हे पहा, हे केळीचं रोप आहे आणि हे मल्चिंग पेपर. अशा पद्धतीनं मल्चिंग पेपर अंतरून ह्या केळीची लागवड केलेली आहे शेतकऱ्यांनी. शेतकऱ्यांचं आतापर्यंतचा अनुभव म्हणजे ते विदाऊट मल्चिंग केळी लागवड करत होते. तर यावर्षी त्यांनी पहिल्यांदाच हा मल्चिंग पेपर अंतरून केळी लागवड करण्याचा प्रयोग त्यांनी केलेला आहे. तर आपण बघूया की हा प्रयोग हा शेतकऱ्यांना यशस्वी ठरतोय की नाही. तर ह्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने लागवड केलेली आहे याची आपण थोडीफार माहिती घेऊ. तर मल्चिंग अंतरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची मशागत करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण की जर जमिनीची मशागत जर व्यवस्थित झालेली असेल तरच बेड व्यवस्थित सुटणार आहेत आणि बेड व्यवस्थित सुटले तरच आपल्याला मल्चिंग व्यवस्थित अंतरता येणार आहे. त्याच्यामुळं जमिनीची मशागत करणं ह्या अशा कंडिशनमध्ये एकदम अनिवार्य आहे की व्यवस्थित जमिनीचं रोटर मारलेलं असू दे किंवा नांगरणी असू दे, हे एकदम योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे. आणि नंतर या शेतकऱ्यांनी जवळपास 6 फुटावर केळी लागवड करायची होती. तर त्याचा अंदाज घेऊन 6 फुटावरती बेड सोडलेले आहेत. म्हणजे बेडची साईज जर पाहिली तर ही जवळपास 4 फुटे आहे. वरची रुंदी ही 3 फूट आहे. टोटल बेडची रुंदी ही 4 फूट आहे आणि तसंच इकडं सेम. तर ह्या सेंटर लाईनपासून ह्या सेंटर लाईनपर्यंत जवळपास 6 फुटाचं अंतर बसतं आहे हे. आणि केळी लागवड ही त्यांना 6x5 फुटावर करायची होती. तर मल्चिंग ह्यांनी प्लेन मल्चिंग मागवलं होतं, जे की विदाऊट होल येत होतं. मग प्लेन मल्चिंग अंतरल्यानंतर जवळपास ह्या मल्चिंगला 5 फुटावर मार्किंग करून घेतलेली आहे, जी की अंतरल्यानंतर 5 फुटावर मार्किंग करून घेतली. आता समजा इथे एक रोप लावलेलं आहे. ह्या रोपामधून या रोपापर्यंतचं अंतर हे 5 फूट आहे. अगोदर मार्किंग करून घेतली, नंतर त्याला होल पाडली आणि नंतर मग केळीच्या रोपांची लागवड केलेली आहे. आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगायचं म्हणलं तर इथं पहा, आता हा एक बेड आहे. तर या बेडला इथून एक लॅटरल सोडलेले आहे आणि इथून एक लॅटरल सोडलेले आहे. 16 mm दोन दोन लॅटरल एका बेडमध्ये अंतरलेले आहेत. जेणेकरून याचा हे 2 लॅटरल एका बेडला लावण्याचा निर्णय म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये केळीला पाण्याचं प्रमाण भरपूर लागतं आणि त्यावेळेस 16 mm लॅटरल असू द्या नाहीतर 20 mm लॅटरल असू द्या, कुठलीही लॅटरल असली तर पाण्याचं प्रमाण कमीच पडतं. आपण काय करतो जनरली 3 महिने झाले की नंतर एक लॅटरल वाढवतो. पण मल्चिंगच्या कंडिशनमध्ये तसं होत नाही. मल्चिंग अंतरण्याच्या अगोदरच आपल्याला लॅटरल अंतरावे लागतात. त्याच्यामुळं 16 mmच्या डबल लॅटरल ह्या शेतकऱ्यांनी आत्ताच अंतरून घेतलेले आहेत. मल्चिंग लावल्यानंतर हे काही पॉसिबल होत नाही, फक्त या कारणामुळं. मग ते झाल्यानंतर शेतकऱ्यांनी केळीच्या रोपांची लागवड केलेली आहे. लागवड ही तुम्हाला सांगितले 6x5 ह्या अंतरावर केलेली आहे. आणि रोपाची जर व्हरायटी म्हणली तर ही G9 या व्हरायटीचं रोप आहे. कंपनीचं जर म्हणलं तर सह्याद्री फार्म्स या कंपनीच्या रोपांची लागवड जवळपास 2 एकरवरती केलेली आहे. हे पहा, हे पूर्ण क्षेत्र आहे अशा पद्धतीनं. आणि पूर्ण 2 एकरचं जेवढं क्षेत्र आहे ह्या पूर्ण क्षेत्रावरती मल्चिंग अंतरूनच केळीची लागवड केलेली आहे. तर बघूया की आपण ह्या अशा अनोख्या प्रयोगाचा आउटपुट नक्की कसं येतं आहे, शेतकऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरतोय की नाही. आणि ह्या अशा मल्चिंगवरच्या लागवड केलेल्या केळीला भविष्यात काय प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा काय अडचणींना सामोरे जावं लागणार आहे, ह्याचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं करणार आहे, की आपण आता लावून 2च दिवस झालेले आहेत. तर याली ड्रेंचिंग कशी घ्यायची, जे काय वॉटर सोल्युबल खत आहे ते ड्रीपमधनं कसे सोडायचे, ह्याच्याबद्दल पूर्ण अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्याचे वारंवार जे काय अपडेट असतील, म्हणजे ड्रेंचिंग असू द्या, वॉटर सोल्युबल खतं सोडण्याचं असू द्या किंवा फवारण्या असू द्या, ह्या पूर्ण अपडेट मी तुम्हाला देत जाईन. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.